आपण आता आलेलो आहे कर्नाटकामध्ये खानापूर आणि आपण आता चाललो आहे एक नवनाथांचा मठ आहे तिथं श्री सिद्ध हंडी भंजनाथ मठाजवळ. मी इथं सारखं येतोय. आज काहीतरी महत्वाचं उद्देश आहे म्हणून आलोय. तो उद्देश काय आहे तो आपल्याला लवकरच कळेल. ही मठाची कमान आहे आणि इथून मठाला जायला रस्ता आहे. मुख्य रस्त्यापासून आपण आत निघालो आणि पूर्ण जंगली एरिया आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे चालत वगैरे या भागात येण्यात काही अर्थ नाही. चालत येणं पूर्ण अवॉइड करा. या भागामध्ये जंगली प्राण्यांचा खूप वावर आहे. मी आता विचारलं इथं, मी ऑलरेडी या भागामध्ये खूप वेळेला आलोय तरी सुद्धा मी आता विचारलं इथे एक किराणा मालाचं दुकान आहे छोटंसं. त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी त्यांना विचारलं की आम्ही तंबू वगैरे लावून राहू शकतो का, कॅम्पिंग वगैरे करू शकतो का. त्यांनी करू नका म्हणून सांगितलं. आणि हा गावामध्ये जंगली प्राण्यांचा खूप वावर आहे. हत्ती, वाघ, अस्वल वगैरे आहेत या भागामध्ये. तर एक महत्त्वाचा उद्देश घेऊन आम्ही इकडे चालू आहे. असंच मजा करायची म्हणजे फिरणं बघणं आहे. लढबाजी करायचा आमचा काय असा उद्देश नाही आहे. काहीतरी खूप चांगलं काम करायचं या उद्देशानं आम्ही इकडून निघालो आता. रस्ता उघडतो आहे, तुम्ही बघू शकता रस्ता कसा आहे ते. सॉकडे जावं लागते. एकदम जंगली एरिया. इथं दोन्ही बाजूनी चर आहेत रस्त्याच्या. हत्तीची साखळी वगैरे आहे. जर का तुम्ही एरियल डिस्टन्स जर का बघितला तर आपण ज्या ठिकाणी आता चाललोय मठामध्ये तिथून एरियल डिस्टन्स फार तर 10 किलोमीटर मागं दांडेली आहे. पण ह्या भागामध्ये कोणी येत नाही. लोक सगळे दांडेलीला वगैरे जातात. असा हा भाग जीवविविधतेनं समृद्ध आहे. आणि पुढे गेल्यावरती आपल्याला एक आता फॉरेस्टचं गेट लागेल. त्या गेटला दात्री आहे. त्यांनी लोखंडी दात्री बसवली. हे वन्य प्राण्यांच्या पासून इथं सुपारीच्या बागा वगैरे त्यांचं संरक्षण करण्यासाठी लोकांनी इथल्या प्रॉपर्टी होल्डरनी इथं जाळ्या वगैरे मारून घेतल्यात. या भागात खूप वन्य प्राण्यांचा वावर आहे. तयार केलेलं एक तळ आहे. त्या तळ्यामध्ये पाणी वगैरे सोडलं जातं वरचेवर. आता इथं पाणी नाही आहे पण मी दाखवतो. इथं आता काही पाणी वगैरे नाही आहे. माकडं भरपूर दिसतात. इथं पाणी वगैरे नेहमी असतं, नाही तर पावसाळ्यामध्ये वगैरे. तर केवढी मोठी मोठी झाडं आहे बघा. लांडोरे काय समोर जंगल. हा इथं वन खात्याचे लोक इथं पाणी वगैरे सोडत असतात प्राण्यांना पाणी वगैरे पिण्यासाठी. आणि इथं असं एक प्राण्याची लगेच वास आहे. प्लास्टिक टाकले लोकांनी सगळीकडे घाण केले. तुम्ही काय दिल्ली दिल्ली आहे.
गुपित आहेत. तर आपण आता निघालोय. मी जे बोललो होतो गेट, ते गेट आलंय जवळ. गेटला बघू शकता की लोखंडाचे त्यांनी भालेसारखं केले आणि त्याला तारा रॅप केलाय. वन्य प्राणी म्हणजे हत्ती स्पेशली ते तोडू नये म्हणून. त्याचा काय फारसा उपयोग झाला असं वाटत नाही, कारण ते ऑलरेडी दुष्काळी परिस्थिती आहे. नाही आहे, व्यवस्थित आहे. याला कंपाऊंडला सगळीकडं तारा रॅप केलं. तारा बघू शकता. त्या पलीकडं चर सुद्धा केवढा मोठा क्रॉस करू नये यासाठी केलेलं आहे. सुद्धा गावात शेतीमध्ये वगैरे ती येत असते. भाताचं भात काढणीचं सीझन वगैरे असेल त्यावेळेला. एकदम कसला एरिया आहे. नाही येऊ शकत नाही. चांगली गाडी असेल तर येऊ शकते, पण येणं अवघड आहे. आणि इथं आपण मातीत बघितलं तर आपल्याला बरेचशा प्राण्यांचे पगमार पण दिसतात.